मंडळी, रेश्मा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवलाय उपमा। रवा सुजी, आम्ही तर रवा म्हणतो, तुम्ही काही जण सुजी पण म्हणतात। तर हा उपमा बनवलेला आहे मी सुजीचा। तर असा एकदम छान उपमा बनलाय। जे कोणी माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। ओके, खायला पण छान लागतो। तर चला बघूया इथं साहित्य। इथं मी एक अर्धी वाटी होईल अशी मी रवा घेतलेला आहे। इथं रवा आहे, हळद, जिरा, मोहरी, मीठ, कढीपत्ता, हिरवी मिरची आहे, ती 4 ते 5 हिरवी मिरची आहे, 2 तुकडे अद्रक आहे, शेंगदाणे आहे, तिथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे, त्याचबरोबर एक टमाटर आहे, एक कांदा आहे। तर चला बघूया आता रेसिपी। तर सगळ्यात अगोदर इथं कढाई ठेवलेली आहे मी। कढाईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि हा जो रवा आहे आपण घेतलेला, तर हा रवा आपण एकदम लाल असा खमंग भाजून घ्यायचा आहे। असा एकदम मस्त रवा भाजायचा आहे। रवा जर तुम्ही कच्चा रवा जर बनवलो तसं टाकलो तर त्यामध्ये असं एकदम गाठी गाठी बनते आणि खायला छान पण नाही लागत। जर असं जर तुम्ही भाजून घेतलं तर खायला पण एकदम खमंग आणि छान पण लागते। तर चला ह्या साईडला रवा भाजते तोपर्यंत आपण कांदा आणि टमाटर कापूया। चला आपण कांदा कापूया। आपण कांदा चॉपर मध्ये कट करणार आहे, कारण चॉपर मध्ये एकदम छान अजून एकदम छोटे छोटे पीसेस होतात। कांदा आपण धुवून घेऊया, कारण जे काळं काळं लागलेलं असते कांद्याला ते निघून जाते। त्यानंतर आपण टमाटर पण धुवून घेऊया। तर चला आता आपण चॉपर लावूया। कांदा अक्का तर म्हणजे चॉपर मध्ये टाकता येत नाहीये, त्यामुळे आपण याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत। छोटे म्हणजे लई पण छोटे नाहीये। तर आपण असे पीसेस करून ह्यामध्ये चॉपर मध्ये टाकूया, म्हणजे पटकन पण होतो आणि एकदम बारीक छान पण होतो कांदा। त्यानंतर टमाटर पण टाकूया आपण। कोणाला टमाटर आवडतं, कोणाला नाही आवडत, तर मला टमाटर आवडतं त्याच्यामुळं मी टमाटर टाकते, एकच टाकते, पण जास्त टाकलं तरी पण आंबट होतं ते, त्यामुळं आपण एक टमाटर टाकतोय। आणि चॉपर मध्ये असं एकदम बारीक करून घेऊया आपण आता। एक असा छान कांदा झालेला आहे आपला। झालाय ना एकदम बारीक। तर चला आपण आता फक्त मिरची कट करून घेणार आहे, कारण कांद्यामध्ये जर मिरची आपण मिक्स केलो तर ते खाट उठतं, नंतर ठसका पण लागू शकतो। त्याच्यामुळे आपण वेगळी साईडला मिरची कट करून घ्यायची, मधून चिरून घ्यायचं आणि छोटे छोटे पीसेस करायचे। एकदम असे छोटे छोटे पीसेस करायचे याचे। मिरची कट करून झाली। आता जी अद्रक होती ती अद्रक आपण किसून घ्यायची आहे याला, कारण चवीला छान लागते अद्रक किसल्यानंतर। उपमा पण खायला एकदम मस्त लागतो।
अशी एवढी अद्रक आपण किसून घेतलेली आहे. असा रवा एकदम लाल खमंग भाजून झालेला आहे. आता आपण रवा साईडला काढून घे. त्यानंतर थोडं तेल टाकूया आपण. तेल चांगलं तापलेलं आहे. आता अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण टाकूया. थोडस मीठ तेलामध्ये टाकायचं, छान विरघळलं जातं. कट केलेला कांदा आणि टमाटर टाकूया. असं थोडस फिरून घ्यायचं आहे ह्याला लाल होईपर्यंत. पण घेतलेला थोडासा मी तर जास्त टाकलाय कढीपत्ता. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. कांदा आता लाल झालेला आहे. आपण आता हिरवी मिरची टाकूया आणि जी आपण अद्रक ठेवली होती किसून ते पण टाकूया. आता मस्त ह्याला एकजीव असं करून ह्याला फिरवून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. कांदा पण भाजलेला आहे. आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया. थोडस फिरवून घेऊया आणि त्यानंतर आपण 1 ग्लास पाणी टाकूया. 1 ग्लास पाणी टाकूया. चला आता पाणी उकळलेलं आहे. आपण जो रवा भाजून घेतला होता ते टाकूया. आता आपण थोडा थोडा रवा टाकूया. त्यानंतर शेंगदाणे आपण भाजून ठेवलं होतं तेही टाकूया. जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट पण नाही झालं, व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण ह्याला 2 मिनिटं झाकण लावून घेऊया. चला झाले 2 मिनिटं. बघूया आपण आता. वाव, खूप छान वास येतोय. चला उपमा तयार झालेला आहे आपला. आता बाउल मध्ये आपण काढून घेऊया. जे कोणी माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ओके. खायला पण छान लागतो.